हॅलो स्टुडंट्स, आज आपण 11th क्लासचा नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, सर्कल. तर हा चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर आपण 10th क्लासमध्ये जॉमेट्रीच्या पार्टमध्ये जो काही डिस्कस केला पार्ट बघितलेला होता तो डिस्कस करूयात पहिला. तर सर्वात पहिला पॉईंट होता का डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला. तर डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे दोन पॉईंट मधलं डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं. आपल्याकडे दोन पॉईंट दिलेले आहेत. इथे एक पॉईंट आहे हा ए आणि दुसरा पॉईंट इथं दिलेला आहे बी. हा जो पॉईंट ए आहे याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत x1 y1 आणि पॉईंट बी आहे याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत x2 y2. तर या दोन पॉईंटमध्ये डिस्टन्स काय असतं. तर डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू, हे डिस्टन्स काय येतं का, रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कम्प्लीट. तर इथं x1 x2 आणि y1 y2 हे मागे पुढे लिहिलं तरी चालतं. आपण लिहिलं x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर, याच्या जागी x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर केला तरी चालेल, कारण स्क्वेअर करतो त्यामुळे साइन त्याला पॉझिटिव्ह राहणार आहे. हा एक फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट, एक सर्कल घेतला मी, समजा हा एक सर्कल आहे, त्याचा हा सेंटर आला तर हा डायमीटर होईल. ओके, मी सेंटरला नाव दिलं सी आणि हा डायमीटर आला ए बी. तर सर्कलवरती मी कोणताही एक पॉईंट घेतला, समजा इथं एक पॉईंट घेतला पी आणि इथून या पॉईंटपासून डायमीटरचे जे एंड पॉईंट्स आहेत ते जॉईन केले, तर इथं हा जो अँगल तयार होतो हा अँगल 90 डिग्रीचा असतो. का 90 डिग्री, तर इन्स्क्राइब्ड अँगल इन सेमी सर्कल इज 90 डिग्री. सेमी सर्कल कसा, हा ए बी डायमीटरमुळं हा जो सर्कल आहे याला दोन पार्टमध्ये हा डिवाइड झालेला आहे. म्हणजे डायमीटरच्या वरती जो आहे तो एक सेमी सर्कल झाला आणि डायमीटरच्या खाली आहे तो दुसरा सेमी सर्कल. मग हा ए पी बी हा जो अँगल आहे तो ए पी बी या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला आहे आणि ते आर्क आहे ते सेमी सर्कल आहे. म्हणून इन्स्क्राईब अँगल इन सेमी सर्कल इज राईट अँगल. अँगल ए पी बी इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, आता आपण चॅप्टरला स्टार्ट करूयात. हा डिस्टन्स फॉर्म्युला माहीत असू देत तुम्हाला. आणि ही काय गोष्ट म्हणजे जे 10th क्लासमध्ये आपण फॉर्म्युला थेरम्स बघितलेले आहेत ते थेरम्स थोडेसे माहीत असू देत. ओके, आता पुढचा कन्सेप्ट आपण बघणार आहोत, इक्वेशन ऑफ सर्कल. इक्वेशन्स ऑफ सर्कल इन डिफरंट फॉर्म्स. तर पहिला फॉर्म जो बघणार आहे आपण तो आहे स्टँडर्ड सर्कल. इक्वेशन ऑफ सर्कल इन स्टँडर्ड फॉर्म. आता पहिलं स्टँडर्ड सर्कल कशाला बोलायचं, तर ज्या सर्कलचा सेंटर ओरिजिन वरती असतोय त्या सर्कलला बोलायचं स्टँडर्ड सर्कल. मग पहिला मी एक्स वाय ॲक्सिस घेतले, ॲक्सिस एक्स अँड ॲक्सिस वाय. तर सेंटर ओरिजिनला घ्यायचं आहे, म्हणजे हा सेंटर झाला आणि एक काहीतरी रेडियस घेऊयात आणि सर्कल ड्रॉ करूया. हा झाला स्टँडर्ड सर्कल. सेंटर ओरिजिन मध्ये असलं की स्टँडर्ड सर्कल होतोय. तर इक्वेशन लिहिण्यासाठी सर्कलवरती एक पॉईंट घ्या, कुठेही घ्या तो. इथं पॉईंट घेतला मी पी आणि याचे कोऑर्डिनेट घेतले एक्स कॉमा वाय. ओके, आणि हा पॉईंट सेंटरपासून जॉईन केला, हा झाला ओ पी. मग ओ पी रेडियस झाली, रेडियस लिहिली आर. ओ पी रेडियस आहे ओ पी आणि हे किती दिलेले आर दिलेले. O is center of the circle and pxy be any point on the circle and r is the radius of the circle. But therefore OP equals to r.
आता मला ओपी मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा, मी त्यासाठी काय केलं, याचा स्क्वेअर करून घेतला. ओपी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. मग याच्यामध्ये डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला तर ओपी साठी काय लिहिता येईल, ओ चे कोऑर्डिनेट आहेत 0,0. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा, हे येईल एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर एक्स मायनस 0 काय आला, एक्स, आणि याचा स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 वाय आला, याचा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आणि हे जे इक्वेशन मिळालेलं आहे, या इक्वेशनला बोलायचं इक्वेशन ऑफ सर्कल इन स्टँडर्ड फॉर्म. इक्वेशन ऑफ सर्कल इन स्टँडर्ड फॉर्म. नेक्स्ट फॉर्म आहे सेंटर रेडियस फॉर्म. तर सेंटर रेडियस फॉर्ममध्ये तुम्हाला सर्कलचं सेंटर आणि रेडियस या दोन गोष्टी माहीत असतील. समजा सेंटर दिलेला आहे, सेंटर दिलेला आहे एच कॉमा के आणि रेडियस आर दिलेलं आहे. तर याच्यावरून सर्कल ड्रॉ करायचा आणि त्याचं इक्वेशन तयार करायचं आहे आपल्याला, जे आता आपण केलेलं आहे त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये जे केलं होतं तसंच सेंटर रेडियस फॉर्ममध्ये करायचं. प्लेनमध्ये कुठंही एक मी सर्कल ड्रॉ केलं, हा एक सर्कल आहे, याचा सेंटर, सेंटर किती दिलेला आहे एच कॉमा के, सेंटर आहे एच कॉमा के, याला मी नाव दिलं सी. सी इज द सेंटर ऑफ सर्कल अँड इज एट एच कॉमा के, पॉईंट एच कॉमा के. तर इक्वेशन फाइंड करण्यासाठी सर्कलवरती एक पॉईंट घेतला मी, इथं पॉईंट घेतो पी, याचे कोऑर्डिनेट आहेत एक्स कॉमा वाय, आणि हा सी पी जॉईन केला तर सी पी रेडियस झाली, आणि रेडियस किती दिलेले आर, रेडियस आर दिलेले. मग इथं लिहितो देअरफॉर सी पी इज इक्वल टू आर. सी पी रेडियस आहे, रेडियस आर लिहिली. मग आता सी पी या दोघांना डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून डिस्टन्स बघूयात किती येत आहे. मग डिस्टन्स काढण्यासाठी जर डिस्टन्स फॉर्म्युला आपण इथे यूज केला तर ते स्क्वेअर रूटमध्ये येईल. आता स्क्वेअर रूट नको आहे त्यामुळे मी याचा स्क्वेअर केला, सी पी स्क्वेअर, दोन्ही साईडचे स्क्वेअर करून घेतले. सी पी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता सी पी हे जे डिस्टन्स हे काय येईल तर x1 मायनस x2, हे समजा x1 y1 आहेत, हे x2 y2 आहेत, तर हे डिस्टन्स असेल x मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आणि हे जे इक्वेशन मिळालेलं आहे या इक्वेशनला बोलायचं इक्वेशन ऑफ सर्कल इन सेंटर रेडियस फॉर्म. आणि हा लास्ट फॉर्म आहे डायमीटर फॉर्म ऑफ द सर्कल. तर याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला डायमीटरचे एंड पॉईंट दिलेले असतील किंवा डायमीटरचे इक्वेशन दिले असतील, त्याच्यावरून हा सर्कलचं इक्वेशन लिहायचं आहे. आता सर्कल घेतला एक, त्याचं सेंटर सी दिलेलं आहे आणि हा झाला डायमीटर ए बी. सेंटरमधून जाणारे कॉर्ड असते ते डायमीटर बोलायचे, आणि म्हणजे सर्वात मोठे कॉर्ड डायमीटर असते. दोन कॉर्डचं इंटरसेक्शन पॉईंट हा सेंटर असतो, दोन डायमीटरचा इंटरसेक्शन पॉईंट हा सेंटर येतो. ओके, आता मी सांगतो पहिलं कसं प्रूव्ह करायचं किंवा इक्वेशन कसं मिळवायचं आहे. पहा, हा एक डायमीटर घेतला ए बी. मग ए जो आहे पॉईंट याचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1, पॉईंट बी आहे याचे कोऑर्डिनेट x2 y2. ओके, तर इक्वेशन फाइंड करण्यासाठी सर्कलवरती कुठे एक पॉईंट घेतला, समजा इथं पॉईंट घेतला हा पी एक्स कॉमा वाय, हा पॉईंट घेतला मी, आणि हा पॉईंट डायमीटरचे जे एंड पॉईंट्स आहेत यांच्यापासून जॉईन केला तर एक अँगल तयार झालेला आहे, अँगल ए पी पी. हा जो अँगल आहे हा अँगल असतो 90 डिग्री, इज 90 डिग्री. का 90 डिग्री तर इन्स्क्राइब्ड अँगल, मग आपण बघितलं बघा, इन्स्क्राइब्ड अँगल इन सेमी सर्कल इज राईट अँगल. हा झाला 90 डिग्री.
आता ही AP लाईन आहे, AP जी लाईन आलेली आहे ही AP PB ला परपेंडिक्युलर आहे. AP इज परपेंडिक्युलर टू PB. ओके, हे का लिहिलंय मी पुढे बघूयात. अगोदर या दोन्ही लाईनचे स्लोप घेऊयात. आता हा घेतला स्लोप ऑफ AP. या लाईनचा स्लोप काय येतो तर कोणतेही दोन पॉईंट असू देत. समजा ही एक लाईन आहे, या लाईनचा इथे पॉईंट A आला x1 y1, हा पॉईंट B x2 y2. तर या लाईनचा स्लोप काय असतोय y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, हा स्लोप येतोय. तसा ही जी लाईन आहे AP, या लाईनचा स्लोप काय येईल तर हा स्लोप असेल y मायनस y1 अपॉन x मायनस x1. ओके, y मायनस y1 अपॉन x मायनस x1, याच्यावरून आपण केलं ते बरोबर. आणि आता ही जी PB लाईन आहे, या PB लाईनचा स्लोप पहा, स्लोप ऑफ PB सेम या फॉर्म्युल्यावरून करायचा. y मायनस y2 अपॉन x मायनस x2, हा झाला स्लोप ऑफ PB. पण या दोन्ही लाईन, AP म्हणजे ही लाईन आणि PB म्हणजे ही लाईन, या दोन्ही लाईन एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत. इथं आपण बघितलं हा अँगल आलेला 90 डिग्री. ओके, आणि ते लिहिलेलं आहे इथं, किंवा हे इथं लिहा AP इज परपेंडिक्युलर टू PB. जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट हा -1 असतो. आणि जर दोन लाईन पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप इक्वल असतात. ओके, इथं परपेंडिक्युलर आहेत म्हणजे इथं देअरफॉर स्लोप ऑफ AP आणि स्लोप ऑफ PB, स्लोप ऑफ PB हे असणार आहे -1. स्लोप ऑफ AP आणि स्लोप ऑफ PB यांचा प्रोडक्ट हा -1 असणार. यांचे स्लोप लिहिले. AP चा स्लोप आहे y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इज इक्वल टू PB चा स्लोप आला y मायनस y2 अपॉन x मायनस इंटू आहे x मायनस x2 इज इक्वल टू -1. आणि मी डिनॉमिनेटरच्या टर्म राईट साईडला शिफ्ट केला तर हे येईल y मायनस y1 इंटू y मायनस y2 इज इक्वल टू -1 इंटू x मायनस x1 इंटू x मायनस x2. आता राईट साईडला गेले मायनस झालेलं आहे ते लेफ्ट साईडला आणा, इथं येईल देअरफॉर लेफ्ट साईडला आलं की प्लस होईल x मायनस x1 इंटू x मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इज इक्वल टू 0. आणि हे इक्वेशन आहे सर्कलचं डायमेट्रिक फॉर्ममध्ये. इक्वेशन ऑफ सर्कल इज इन डायमीटर फॉर्म. आपण आताचे 3 फॉर्म बघितलेले आहेत सर्कलचे इक्वेशनचे, स्टँडर्ड फॉर्म, सेंटर रेडियस फॉर्म आणि डायमीटर फॉर्म. तर या 3 फॉर्मचे इक्वेशन माहीत आहेत आपल्याला. त्या 3 फॉर्मवरती आता जे काही एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायचे. हे पहिलं एक्झाम्पल आहे, फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस 4. आता इथं दिलेलं आहे पहा ओरिजिन, सेंटर ॲट ओरिजिन म्हणजे हे आलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग याचं इक्वेशन काय येईल, सोल्युशन इक्वेशन ऑफ सर्कल with center at origin is given by इक्वेशन काय असतं तर x² प्लस y² इज इक्वल टू r². तर इथं r दिलेला आहे 4, हिअर r इक्वल्स टू 4. मग देअरफॉर x² प्लस y² इज इक्वल टू 4² आणि 4² असतोय 16.
x square plus y square is equal to 16. Next question, find equation of circle with center at point -3, -2 and radius is 6. आता इथं सेंटर पण दिलेलं आहे आणि रेडियस पण दिलेली आहे. ओके, तर इक्वेशन काय येईल का? आता आपण इथं सेंटर रेडियस फॉर्मचा यूज करायचा. सेंटर काय आलं? सेंटर हे आपण घेतो h, k. हा इथं दिलेला आहे -3, -2 आणि रेडियस दिलेले 6. मग बाय सेंटर रेडियस फॉर्म इक्वेशन काय येतं? तर x - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. तर इथं व्हॅल्यू पुट करा, आन्सर येईल. h किती आहे? -3, म्हणजे इथं आला x - -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस हा k आहे -2 स्क्वेअर आणि r ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 स्क्वेअर. म्हणजे इथं आला x + 3 मायनस प्लस झालं स्क्वेअर प्लस इथं आला y + 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 6 इज 36. तर याचं एक्सपान्शन करूया. तर x + 3 स्क्वेअर याचं एक्सपान्शन काय येईल? तर x स्क्वेअर प्लस 3 2 6x + 9 प्लस या ब्रॅकेटचं एक्सपान्शन येईल y स्क्वेअर, इथं प्लस होईल y + 2 आहे हा y स्क्वेअर प्लस 4y and प्लस 4 इज इक्वल टू 36. आता टर्म्स व्यवस्थित अरेंज करून लिहूयात. पहिले मी स्क्वेअरच्या टर्म लिहितो. मग x स्क्वेअर झाला प्लस y स्क्वेअर. याच्यानंतर x आणि y ची टर्म घेतो प्लस 6x प्लस 4y आणि कॉन्स्टंट टर्म आता लिहिल्या बा 9 + 4 हे किती आलं? 13 आणि हे 36 आहे ते साईड चेंज करा, -36 झाले इक्वल टू 0. म्हणजे इथं आला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 6x प्लस 4y. तर 36 - 13 करा, हे किती येत आहे? मायनस येईल 23. आणि हे जे इक्वेशन आहे हे सर्कलचे इक्वेशन आहे या एक्झाम्पलमध्ये बाय सेंटर रेडियस फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर एट -3, -3 अँड पासिंग थ्रू द पॉइंट -3, -6. म्हणजे एक्झाम्पल काय दिलेलं आहे बा? सेंटर इथं दिलेलं आहे. हा सेंटर समजा C घेतला मी, याचे कोऑर्डिनेट आहेत -3, -3 आणि असा हा सेंटर घेऊन एक मी सर्कल काढला. तर हे सर्कल एका पॉईंटमधून पास होतं. इथं पॉईंट घेतला मी A आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत -3, -6 आणि जर आम्ही CA जॉईन केला तर CA रेडियस होईल. मग पहिला आपण हे रेडियस फाइंड करूयात, म्हणजे बाय डिस्टन्स फॉर्म्युला यूज करूयात आणि पॉईंट A आणि C यांच्यामध्ये डिस्टन्स काय आहे ते बघूयात. हिअर CA इज रेडियस, therefore CA इज इक्वल टू, हे रेडियस फाइंड करूयात. हे काय येतं? रूट ऑफ x1 - x2 म्हणजे -3 -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 - y2 हे आलं -6 -3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर, हे स्क्वेअर रूट कंप्लीट केलं. तर हे येईल रूट ऑफ -3 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -6 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर. therefore CA इज इक्वल टू, हे आलेलं आहे रूट ऑफ -3 - 3 0 झालं प्लस -6 + 3,
this is -3 and bracket square. So therefore CA is equal to हे 0 झालं रूट ऑफ -3 स्क्वेअर 9 झालं आणि 9चं स्क्वेअर रूट CA इक्वल्स टू 3. 9चं स्क्वेअर रूट 3 आलं. म्हणजे ही रेडियस भेटली मला, ही रेडियस 3 आलेली आहे. मग आता आपल्याकडे रेडियस आहे आणि इथं सेंटर दिलेला हा सेंटर आहे. आता सेंटर रेडियस फॉर्म यूज करा आणि याचा आन्सर लिहूयात. आता बाय सेंटर रेडियस फॉर्म, सेंटर रेडियस फॉर्म काय आहे, x मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. r म्हणजे CA आला, h आणि k हे -3 हे झालं x मायनस -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y -3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. तर हे मी कॅल्क्युलेशन करतो इथून पुढं. हे आलं x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r. रेडियस मिळालेली आहे मला, रेडियस किती 3 मिळालेली आहे. मग इथं 3 स्क्वेअर हे झालं 9. आता यांचं एक्सपान्शन करायचं. हे एक्सपान्शन कसं येईल का, देअरफॉर हे x प्लस 3 स्क्वेअर आहे म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करा त्याच्यावरती. हे येईल x स्क्वेअर प्लस 3 आहे म्हणजे 3 2 जा 6, 6x प्लस 3 स्क्वेअर 9 प्लस y प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर याच्यासाठी करूयात. हे येईल y स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 अँड इज इक्वल टू 9 ॲज इट इज. तर इथं टर्म्स अरेंज करून लिहितो. पहिल्या स्क्वेअरच्या टर्म x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, पुन्हा x आणि yच्या टर्म 6x प्लस इथं y आहे 6y, हे आलं प्लस 9 प्लस 9, या 9ला इथला 9 गेला, 9 राहिलं इज इक्वल टू 0. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 6x प्लस y प्लस 9 इज इक्वल टू 0.